जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आज आपण कृष्णाची अजून छान छान गोष्ट बघणार आहे पुढची. काल आपण बघितलं सत्राजित नी सोमंतक मण्याचा आळ कृष्णावर लावला, पण कृष्णाने पण त्याला ठाम उत्तर दिलेलं आहे. आणि ते काय दिलं ते आपण आजच्या गोष्टीत बघणार आहोत. सत्राजितांना भर सभेत दिलेलं वचन पूर्ण करणं भागच होतं. श्रींच्या बराबर आज्ञा सुटला. दुसऱ्याच दिवशी ते महारथी, सात्यकी, अनावदृष्टी या दोन्ही सेनापतीसह वृक्षवान पर्वताच्या अरण्यात उतरले. सोबतीला निवडक मृगया कुशल व लढाऊ यादव सैनिक होते. त्या अरण्याची खडानखडा माहिती असलेले वनवासी गुप्तचरही बरोबर होते. मला पूर्ण विश्वास होता की श्री आता सोमंतक मणिरत्न हस्तगत केल्याशिवाय काही द्वारकेत मुळी परतणारच नाही. हे असं कोण बोलत आहे? तर रुक्मिणी माता बोलते आहे. रुक्मिणी. आणि ती आपल्या पतीला म्हणजे श्रीकृष्णाला काय म्हणून उच्चार करते? श्री. जसं महान ज्या महासती महाय असतात त्या आर्यपुत्र किंवा असं म्हणतात, तशी ती अहो कोणी काय म्हणतं, तर ही आपल्या श्रीकृष्णाला काय म्हणते? फक्त श्री. आणि अशी श्री सांगते आता आपल्याला की श्रींची स्वारी वृक्षवान पर्वताकडे प्रस्थान ठेवून एक सप्ताह उलटला. ते वृक्षवानात पोहोचलेत. गुप्तचर अभयारण्य पांगलेत. प्रसन्नाचा कसून शोध सुरू आहे. अशा वार्ता एका पाठोपाठ एक द्वारकेत येऊ लागल्या. म्हणजे द्वारकेला ह्या बातम्या ते कृष्ण भगवान आपल्या घरी कळवत होते. काय काय घडलं, काय काय नाही, रोजची बातमी रोज एक दूत येऊन ते सांगत होता. श्रींच्या स्वागतासाठी महाराज बाबा, थोरली माता याशिवाय काहीच स्वीकारण्याची तयारी नसलेले श्री यशस्वी होऊन परत आहेत. प्रतिष्ठेचा सुलक्षणे सोमंतक मणिरत्न घेऊन. मग एक दिवशी अशी बातमी आली की मणिरत्न घेऊन ते परत आहेत. तेव्हा सगळ्यांना द्वारकेमध्ये खूप आनंद झाला. सगळ्यांनी खूप जल्लोष केला. आणि मग अशा जल्लोषामध्ये श्रींच्या स्वागतासाठी महाराज बाबा म्हणजे वसुदेव बाबा, थोरली माता, दादा, ताई, मणिगण आणि उभं द्वारका नगर शुद्धाक्षावर लोटलं. त्या सत्राजितही होते. मी दीपद्वारे होऊन त्यासाठी माझ्या सेवक सेविकासह मूळ द्वारकेत उपस्थित झाले. म्हणजे शुद्धाक्षावर म्हणजे मेन गेट, आणि दीपद्वार म्हणजे द्वारकेहून म्हणजे जिथे कृष्णाच्या पत्न्यांचं जे सुंदर सुंदर म्हणजे भवन केलेले होते. असे 8 भवन होते आणि मधोमध श्रीकृष्णाचं भवन होतं. आणि त्या सगळ्या भवनामधून समुद्र दिसत होता. असं हे इतकं सुंदर साकारलेलं अद्भुत सुवर्णाची द्वारका होती. आणि मग हे सगळे कुठे आले? तर शुद्धाक्ष महाद्वारात उतरल्या. आणि मग सप्त सुवासिनीसह पुढे होत मी प्रथम शिजल्या ओंदन मुठीची इडापिडा घेत श्रीवरून त्या ओवाळून दूर फेकून दिल्या. ओंदन म्हणजे काय? तर भात. जो भात शिजलेला असतो ना त्याला ओंदन म्हणतात. आणि तो भात त्यांनी आधी इडापिडा त्यांची म्हणजे नजर काढली त्यांच्या अंगावरून. नंतर तेजस्वी विजयोत्फुल्ल दिसत होती त्यांची मुद्रा. मी सुवर्णी कुंभातील जल त्यांच्या मिटल्या पापण्यावर उलट्या उंगलीनी फिरवलं. म्हणजे सुवर्णाचा कलश होता आणि त्याच्यामध्ये पाणी होतं. आणि ते पाणी यांनी असं असं श्रीकृष्णाच्या डोळ्याला स्पर्श केला पाण्याचा. सुमंतक मण्याचा चौर्यकर्माचा आलेला आळ माझ्या वीर पतीनं शौर्यानं परतवून लावला होता. केवढा केवढा अभिमान वाटला मला श्रींचा. त्यांच्या मुद्रेवर मात्र आता मला चांगलाच परिचित झालेली तीच मिश्कील खळीयुक्त खट्याळ हास्यछटा माझ्याकडे बघताना तरडून गेली. म्हणजे रुक्मिणीकडे. नक्कीच तिच्या मागे काहीतरी गोम असणार. मी आपोआपच सावध झाले. आता ती गोम आपल्याला माहिती पडेल बर का पुढे काय.
तसं पाठीशी असलेल्या एका सावळ्या सशक्त स्त्रीच्या दंडाला धरून तिला त्यांनी पुढचं घेतलं. सहज म्हणाले, हे आणखी एक श्रीरत्न आलं आहे. सोमंतक का बरोबर वृक्षवान पर्वतातून मी नाही समंतकानंच आणलेलं आहे. हे आलं नसतं तर सोमंतकही येऊ शकला नसता. मी नेहमीसारखं कोड्याचं जाळं फेकत म्हणाले, म्हणजे मी नाही आणलं बुवा, पण सोमंतक मनी जर आणला नसता तर हे रत्न त्याच्याशिवाय मला, या स्त्रीशिवाय मला ते रत्न मिळालं नसतं, म्हणून मी त्या स्त्रीला घेऊन आलो. आणि ती स्त्री कोण होती माहितीये का तुम्हाला? जांबवंत, ज्याने सोमंतक मनी त्याला सापडला होता आणि त्याने तो सांभाळून ठेवला होता, तो जांबवंत आणि त्यांची ती जांबवंती कन्या. तर त्याने काय केलं की तो गुहेमध्ये नेऊन ठेवला. आणि जेव्हा सगळ्यांनी त्याचं विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की प्रसेनाला एका क्रूर सिंहाने त्याचे तुकडे तुकडे केले आणि हा मणी तिथे पडलेला होता. मी उचलला, धुतला आणि माझ्या सोनसाखळीमध्ये मी गुंडाळून ठेवला. हा मणी मी तुम्हाला देईल, पण माझी एक अट आहे, तुम्ही मला अभय द्या. तुम्ही जर माझी अट ऐकून घेत असाल तरच मी तो तुम्हाला मणी देईल, नाही तर मी तो कोणालाही देणार नाही. मग तेव्हा त्यांनी सांगितलं, ठीक आहे, तुला अभय देतो. कृष्णाने सांगितलं, पण काय अट आहे तुझी? मग तेव्हा त्यांनी सांगितलं की माझी जी कन्या रत्न आहे, जी जांबवंती आहे, आणि ती जांबवतीचा तुम्ही पत्नी म्हणून स्वीकार करा, तरच मी ते सोमंतक मणी मी तुम्हाला देईल, नाही तर मी देणार नाही. आणि मग काय, श्रीकृष्णाचा नाविलाजच होता. ती जांबवंती कशी होती माहितीये का? सावळीशी, नाकीडोळी नीटस, सुंदर, लांब केस, उंच, धिप्पाड आणि आदिवासी कन्या होती ती. तिच्या अंगावर आदिवासी कपडे होते. जांबवंत हा आदिवासी होता. तरी पण भगवंतानी जांबवतीला घेऊन आणि सोमंतक मणी घेऊन ते आले. केवळ तुझ्या विश्वासावर गांधर्व विवाहानं पत्नी म्हणून, तुझी सोबतीन म्हणून आणलं आहे मी हिला रुक्मिणी. जांबवती नाव आहे हिचं. रुक्वानातील निषादराज वानाची कन्या आहे ही. श्री बोलून गेले, अगदी सहज, नेहमीसारखं. माझी स्थिती मात्र प्रथम पुत्र हरवला त्या क्षणासारखी झाली. उभ शुद्धाक्ष महाद्वार भोवती गरगर फिरल्यासारखं झालं. स्वीकारली मी जांबवतीला. मिठीत घेताच द्वारकाकर यादवांनी तिला श्रीची द्वितीय राणी म्हणून स्वीकारली. श्रींनी टाकलेला सुटकेचा निश्वास सोडला. त्या क्षणी टिपला होता. जमलेल्या लाखो उत्साही यादवांच्या यादवराज्ञी जांबवती देवी जयस्तु जयस्तु या स्वागत घोषात जांबवतीनं शुभ दीपानी द्वारकेत प्रवेश केला. हे अतर्क्य घडलं तरी कसं होतं? तर वानात श्रीनी सोमंतक निषादराज जांबवानाच्या हाती पडल्याचा शोध लावला होता. त्याच्या गुहेत त्यानं तो सुरक्षित लपवून ठेवला होता. मनाचं, त्यातही राणी मनाचं जांबवतीला मिठी भरताना मलाच आश्चर्य वाटलं. तिच्या मिठीतच माझ्या मनात एक चमत्कारिक विचार तडून गेला. कौंडिण्यपुरात माझ्या स्वयंवरासाठी जमलेल्या स्त्रींना गवळी म्हणून हिणवणाऱ्या, सम्राट म्हणविणाऱ्या जरासंधासह एका तरी क्षत्रिय पुरुषोत्तमाचं असं करण्याचं धैर्य झालं असतं का? त्यातील एकानं तरी स्वीकारली असती का एक आदिवासी स्त्री आपली पत्नी म्हणून? जांबवतीच्या शुभकर अरण्य पावलाने मी कधीच कल्पना केली नसती. अशी एक गोष्ट माझ्या जीवनात आपोआप येऊ लागली. ती रान झऱ्यासारखी निरभ्र निष्कपट मनाची होती. यादवांचं राजमंडळ त्यांच्या रास क्रीडेपासून मृगया खेळ, उत्सव, सण, स्वयंवर यांच्या प्रथा, त्यांचे वेश, अलंकार, आदरातिथ्य, प्रघात, तिला काहीच माहित नव्हतं. कारण ती कोण होती? तर आदिवासी कन्या होती. रानसाळू की पक्षिणीनं सत्तूचे दाणे टिपावे तशी ती मी सांगेन तसं यादवांचं राजजीवन नैसर्गिक
चातुर्यानं पटापट उचलत चालली. आता माझी घटकान घटका तिला याची दीक्षा देण्यात लागल्या. रमू अशासाठी लागल्या की बोलताना नकळत ती मला अरण्याचे दुर्मिळ बारकावे सांगे. ते सांगताना ती आपली माता वृक्षराज्ञी व्याघ्रीचा अत्यंत आदरानं निर्देश करी. तिच्या आईचं नाव काय होतं माहितीये का? व्याघ्री. पण मग मीच कुतूहलानं तिला नाना प्रश्न विचारली. ती मला अरण्यातले नाना पक्षी, प्राणी, वनस्पती यांची भरभरून माहिती दी. त्यांना माझी मीच कधी कधी हसत राही. अशा ह्या दोघी जणींची छान मैत्री जमली. आणि आता सोमंतक हाती येता श्रींनी अमात्य विप्रुतूंना सांगून विशेष सुधर्मा राजसभा बोलवली. आणि त्या राजसभेमध्ये मनी सोमंतक रत्न्याचं अपहरण केल्याचा सर्वथा आरोप ज्येष्ठ यादव सत्राजितांनी त्यांच्यावर केला होता, तोही याच भर राजसभेत. नाना घटितानंतर तो मनी ज्या निषादराज जांबवानाकडे होता त्याच्याशी युद्ध करून यादव श्रेष्ठ श्रीकृष्णांनी तो द्वारके सुखरूप परत आणला आहे. त्याच्या विक्रमावर जांबवान प्रसन्न झाले. निषाद राजांनी आपली कन्या जांबवती देवी त्यांना पत्नी म्हणून अर्पण केली आहे. प्रथम आपण सर्वांनी त्यांचा रुक्मिणी देवी नंतर श्रीकृष्ण पत्नी म्हणून सादर स्वीकार करावा, असं रत्नजडित राजदंडाचा सभागृहाला सावध करणारा ठोका अमात्यांनी दिला. आणि मग राणी जांबवती देवी जयस्तु, मग तिच्या नावाने सगळ्यांनी जय जयकार केला. आणलेले सोमंतक मणिरत्न द्वारकाधीश याच सुधर्मा राजसभेला साक्षी ठेवून ज्येष्ठ यादव सत्राजिताच्या ते स्वाधीन करणार आहेत. अमात्य म्हणाले. श्री आसनावरून उठले. त्यांच्या हाती मणिरत्न असलेली नक्षीदार शिसम पेटिका होती. सत्राजित मणिगणाच्या मंडळातून थरथरवत श्री जवळ आले. नेहमीच मंद चतुर हसत श्रींनी हातची मणिपेटिका त्यांच्याकडे सुपूर्द करून विनयानं त्यांना नमस्कार करताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट गजरात देवी इडेचा विजय असो, महाराज वसुदेव महाराणी देवकी देवीचा रिवार तिवार विजय असो या घोषाने सुधर्मा निनादून गेली. या सभागृहात श्रीवर केलेल्या अविचारी आरोपाचं स्मरण झाल्यानं सत्राजित आता अपार अपार खंतावले होते, खजील झाले होते. पेटिका हाती धरून थरथर वृद्ध बोलत ते म्हणाले, ज्येष्ठ असलो वृद्ध असलो तरी श्रीकृष्णानं मला सुधर्मा सभेच्या साक्षीनं क्षमा करावी. माझ्याजवळ माझा हृदय भाव स्पष्ट करण्यासाठी पुरेसे व योग्य शब्द नाहीत. केवळ एकच कृती करणं मला शक्य आहे. पिता म्हणून आज या क्षणी मी माझी उपवर सुंदर कन्या सत्यभामा श्रीकृष्णाला त्याची पत्नी म्हणून अर्पण करीत आहे. तिचा त्यानं सोमंतकासह उदार मनानं आपली तिसरी राणी म्हणून स्वीकार करावा. बघा, आता श्रीकृष्णावर आळवता आणला. श्रीकृष्णाने तो शोधून आणला आणि सत्राजिताच्या हातात परत दिला. आणि मग नंतर ते खजील झाले. त्यांना वाटलं आपण उगाच खोटा आळ घातला कृष्णावर. आणि म्हणून मग त्याची भरपाई काढण्यासाठी मग सत्राजिताने काय ठरवलं, आपली जी सत्यभामा नावाची सुंदर सुलक्षणी राजकन्या होती ती राजकन्या पण दिली. आणि तो सोमंतक मणी पण आपल्या श्रीकृष्ण भगवंताला म्हणजे जावयाला त्यांनी दिला. मग मान्य द्वारकाधीश महाराज श्रीकृष्ण सोमंतकासह हा दुसरा उपहारही मान्य करा. तुम्ही त्यासाठी सर्वथा योग्यच आहात. नित्य रणोत्सुक असलेले यादव एकमुखी सततचा गजर करू लागले. यावेळी श्री शेजारीच बसलेल्या माझ्याकडे एकटक नुसतंच बघत राहिले. श्री म्हणजे कृष्ण. किती प्रश्न लपले होते त्या बघण्यात. ते मूकपण जसं काही विचारत होते. काय करावं मी? तुझं मत काय? काय स्वीकारावीत दोन्ही रत्न? भद्रे, आहे तुझी संमती? मी लवत्या पापणीनं व मानेनं त्यांना मूक हुकारच भरला. तरीही काही क्षण ते माझ्याकडे बघतच राहिले. काहीतरी अमान्य असल्यासारखी त्यांची मान डुलली. मग मात्र ते शांतपणे उठले. टाळ्यांच्या कडकडाटानं आणि जयनादाने सुधर्मा सभा निनांदून कोंदून गेली. मी श्री अत्यंत धीम्या निर्धारी बोलात बोलले, यादव जन हो,
भ्रमात राहू नका. मी दोन्ही नाही, केवळ एकाच रत्नाचा, श्रीरत्नाचा स्वीकार करतो. सोमंतक मनाचा कसलाही लोभ मला कधीही नव्हता आणि असणारही नाही. मी तो ज्येष्ठ यादवांना, सत्राजित काकांना विनम्र भावानं तेच त्यांचे योग्य अधिकारी आहेत, हे जाणून सुधर्मा सभेच्या साक्षीनच त्यांना मी तो करत आहे. हे मणिरत्न त्यांनी स्वीकारावं. त्यांच्या धनबळावर आपली सूर्यरांधना अखंड चालू ठेवावी. द्वारकेत आरोग्य व स्वास्थ्य राहील. असं यापुढे या मणिरत्नाचं नैष्टिक संगोपन करावं. सत्राजितांनी हाती दिलेली पेटिका श्रींनी पुन्हा त्यांच्या स्वाधीन केली. त्यांनी माझ्या होकाराला अर्धवट मान डोलवून अर्धा नकार का दिला होता, याचा उलगडा आता कुठं मला झाला. म्हणजे कोणाला? रुक्मिणी मातेला. तर सोमंतक मणिरत्न नाट्याचा दुसरा अंक माझ्या जीवनात ही दुसरी सवत आणि श्रीच्या जीवनात तिसरी पत्नी आणून संपन्न झाला. संपत होता. म्हणजे पहिली रुक्मिणी, दुसरी जांबुवंती आणि तिसरी सत्यभामा, या तीन तीन पत्न्या कृष्णाला आता स्वीकाराव्या लागल्या. श्रींना हे प्रकरण एकूणच जड जाणार हे मला केव्हाच कळून चुकलं. शक्य होईल तेवढं आपणच हे पुढाकार घेऊन सुमार केलं पाहिजे हे ध्यानी आलं. मला हे यादवांनी महाराणी म्हणून करणंच भाग होतं. राणी कक्षाच्या जोडदीपावरच्या 3 वास्तू आता आम्हा तिघींमुळे भरल्या होत्या. सेवक सेविकांच्या वर्दळीमुळे त्या आता नांदत्या झाल्या होत्या. वास्तुशास्त्रज्ञ गर्गमुनींनी मला प्रथम वंदनाच्या वेळीच सूचक संकेत आशीर्वादासह दिला होता. यादव कुलाच्या ज्येष्ठ महाराणी शुभम भवतु, अष्टपुत्र सौभाग्यती भव, हा तर तुमचा अधिकारच आहे. अष्टवास्तुपालिका भव, हा माझा विशेष आशीर्वाद आहे. म्हणून अष्टपालिका म्हणजे ऋषींना पण माहिती होतं की कृष्णाच्या मेन 8 पत्न्या असतील आणि बाकीच्या मग आपल्याला तर माहितीच आहे 16 सहस्र नारी. ते आपण पुढच्या गोष्टीत बघूया. त्यांनी भविष्यातल्या पूर्ण धोरणानं ते दीपातील राणी कक्षाच्या 8 वास्तू उभारल्या होत्या. त्याचं एक रचित संकुलच उठविलं होतं. समोरासमोर 4-4 वास्तू आणि मधोमध एक घराची उंच श्री वास्तू. यातल्या कुठल्याही वास्तूतून गवाक्षातून समुद्र दर्शन होई. श्री शक्यतो वस्तीला या दीपावरच येत. कधी कधी मूळ द्वारकेतही थांबत. म्हणजे जिकडे मेन होतं ते तिथे आई वडील सगळ्या असायचे. समुद्र पार करून द्वारके बाहेर गेले की मग मात्र महिनोन-महिने त्यांचं दर्शन काही घडत नसे. मग प्रतीक्षा आणि अविरत समुद्रगाज म्हणजे समुद्राची ध्वनिलहरी सतत काय म्हणतात त्याला, भरती ओटीचा आवाज, हेच राई. श्रींचे दोन्ही दीपावरील दिनचर्या नेमस्त होती. ब्राह्मी मुहूर्तावर ते लवकर सकाळी उठून आपल्या हाताचं दर्शन घेत, पृथ्वीमातेचं दर्शन घेत, समुद्र वसने देवी म्हणत आणि कराग्रे वसते म्हणत, त्याच्यानंतर ते ध्यान धारणा करीत आपल्या याचं शिवाचं ध्यान धारणा करीत आणि मग त्यांचे दिनक्रम चालू असायची. सकाळी उठल्यावर मग सुंदर आंघोळ करीत, उठणी, मृतिका लेप, तसंच पंचामृतानी आणि थंड गरम पाण्यानी आणि मस्तकी घेताना सोमनाथाच्या मंदिरी गाभाऱ्यातील शिवपिंडी सारखेच दिसतात श्रीकृष्ण महाराज. श्रींना असं स्नुष्णात होऊन राजवेश धारण करून पक्षावर शुभ्र ताजी टवटवीत गंधित वैजंती माला व मस्तकी धारण केलेला मोरपीस धारी सुवर्ण मुकुट असं बघताना मला कित्येकदा ते पश्चिम सागरातून वर उठणाऱ्या आभामय सूर्यदेवासारखेच वाटत होते. नेहमीच्या स्नानानंतर ते प्रथम माता पित्याचं ज्येष्ठांचं दर्शन घेत, संध्यासमय धारोष्ण दुधाचा कुंभ अखंड प्राशत पुरोहिताच्या मंत्रघोषात होमाला हवन देत मग आपल्या साधन कक्षातून दिसणाऱ्या उगवतीच्या सूर्याचं पूजन करत, म्हणजे सूर्याराधना पण करत, दर्भाच्या आसनावर बसून एकाग्रतेने नम्र भावे सवितृमंडलाचं पुनर्चरण करत, म्हणजे ओम भूर्भुवः स्वहाचं श्लोक म्हणत त्याचं ध्यान धारणा करत, अशी त्यांची सोबतिनीला
यात सहभागी करून घेतले पाहिजे. त्यांचीही 2 सुवर्णी आसनं या सत्राच्या वेळी मांडण्यात येईल आणि ते सगळं झालं त्यांचं, का मग ते काय करत दान धर्म करत. ज्यांना पैसा, धान्य, काही पुन्हा वस्तू लागत असेल, तर ते दररोज ते दान देत असत. परिधान करत. अशा वेळी खांद्यावर अजित जय धनुष्य पेलत, पाठीशी ठासून बाण भरलेला तुनीर असे. कधी ते हाती घोटीव काळा शार, उंच शिळ शिसमी सौनद मुसळ घेत. कधी खांद्यावर सुवर्णलेप केलेली गोल डौलदार कौमुदकी लोह गदा अशी गदा घेत. तर असा त्यांच्या शस्त्रधारी रूपात बघणं हा माझा छंद व परमानंद असे. भगवंत श्रीकृष्ण किती सुंदर दिसत असतील अशा या चांगल्या सुंदर वेशामध्ये. आता आपण पुढची गोष्ट पुढच्या भागात बघूया. जय श्री कृष्ण.